नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे। माझ्या एका सबस्क्रायबरने मला कमेंट केलेली की ताई टायगर विषयी आम्हाला थोडीशी माहिती द्या। म्हणजे जसा टायगरला तुम्ही आणलात घरी तेव्हापासून जे म्हणजे किती दिवसाचा होता, तेव्हापासून त्याला काय खायला दिलं, कोणत्या वॅक्सिन दिल्या आणि आता कोणत्या वॅक्सिन देता, तर त्याविषयी खरंच मला पण हे वाटलं की खरंच असा व्हिडिओ आपण बनवला नाही। कारण ही माहिती जर मी इतरांना दिली तर जे नवीन असतात ना डॉग लवर, जे डॉग नवीन आणतात तर त्यांना कसं माहिती नसते लहान पिल्लाला हँडल कसं करायचं ते। तर मला पण बरं वाटलं ते ऐकून आणि म्हटलं चला त्यावरती आपण एक खास असा व्हिडिओ बनवूया। आणि माझा बाबल्या बघा, हा बघा सोना बाळ इथे बसला एकदम गुड बॉय वाणी है ना। हां थांबा, त्याला वाटतंय आता की मम्मा माझी मला कुठेतरी फिरायला घेऊन जाणार आहे। तर तसं काही नाही बाबुडी बाहेर जायचं। रोजची नाटकं आहेत, ही रोजची नाटकं पाहिजे नाहीत। हां धक्के देऊ नकोस, मला धक्के देऊ नको, शांत बस एका जागी शांत बस। चल खाली बस खाली बस। गुड बॉय, व्हेरी गुड बॉय। अशी पप्पू दे मस्त। तर टायगरला आहे ना आम्ही 52 दिवसाचा असताना घेऊन आलेलो। ते तर तुम्हाला मी मागच्या व्हिडिओत पण सांगितलेलं, पण माझे जे नवीन सबस्क्रायबर आहेत ना त्यांना माहिती नाही आहे की टायगर म्हणजे त्यांना आता जे नवीन आलेले आहेत ना, नवीन जॉईन झालेले आहेत चॅनेलवरती, त्यांना माहीत नाही। सो ठीक आहे, काही हरकत नाही। जे नवीन जॉईन झालेत त्यांना माहिती नाही, त्यामुळे आता मी तुम्हाला सांगते। टायगरला बघा, तर 52 दिवसाचा होता, त्याच्यानंतर आम्ही त्याला वॅक्सिन चालू केली डॉक्टर पवारांकडं। हां पवारांच्या इथं आम्ही हे केली, तर त्याची बघा त्याची वॅक्सिन आहे ना ही आम्ही चालू केली। तर हे त्याचं वॅक्सिनचं कार्ड आहे वॅक्सिनेशनचं। तर फर्स्ट वॅक्सिन त्याला 6/6/2021ला दिलेली, हे बघा हे कार्ड आहे। सेकंड त्याच्यानंतर आणि ती कुठले दिलेली आता ती डॉक्टरांचं हे आहे, अक्षरामध्ये काय मला कळत नाही। नंतर 21/6ला परत दिलेली, त्याच्यानंतर 27/7ला दिले। तर हे असं लागोपाठ दिलेल्या। त्यानंतर 6/6/21। तर आता बघा ही पहिले लेप्टोस्पायरोसिसची नाही DHPPI नोविवॅक। तर ह्या बघा या वॅक्सिनच्या म्हणजे पहिल्या ज्या दिलेल्या आहेत ना या वॅक्सिन, तर याचं त्यांनी स्टिकर वगैरे इथे लावलेले नाही। तर दुसरे दिलेले आहेत तर त्यांनी स्टिकर लावलेले आहेत, ज्या ह्या मेन आहेत वॅक्सिन सगळ्या, तर यांची त्यांनी स्टिकर लावलेले आहेत। तर पहिली बघा नोविवॅक, नंतर लेप्टोस्पायरोसिसची दिलेली आहे, नंतर स्टिरिल जेल आहे, आणि त्याच्यानंतर ही एक कोणती आहे काही समजत नाही, आणि ही आहे। तर तुम्ही बघून घ्या, तुमच्या जर डॉगला अशा दिलेल्या आहेत का ते मला नक्की कमेंट करून सांगा, ठीक आहे। आणि त्यांनी स्टॅम्पसुद्धा मारलेले आहे तिथं। तर मग बघा 2021मध्ये आहे ना टायगर माझा 10 किलोचा होता, 6/6ला 10 किलोचा होता। आणि त्याच्यानंतर पुन्हा अशा म्हणजे 6 महिन्यांनी 7 महिने 8 महिने असं करून वर्षभर त्या होत्या। आता हे बघा ह्याच्यानंतर ह्या परत दिलेल्या आहेत, तारीख पण बघा 7/21मध्ये सगळ्या वॅक्सिन त्याच्या पूर्ण झाल्यात। त्याच्यानंतर मग काहीच नाही, हे बघा हां त्याच्यानंतर काही नाही। मग त्याच्यानंतर आम्ही ना डॉक्टर त्रिपाठी डॉक्टरांकडून हे वर्षाच्या वर्षाला आम्ही वॅक्सिन घेत राहतो। तर हीच ती वॅक्सिन आहे, ही बघा रेबीजची। म्हणजे काय होईल, यामुळे इतरांनाही काही त्रास होणार नाही टायगर चावलं तर, आणि टायगरलाही जर कोणी चावलं तर त्याचाही त्रास होणार नाही, अशा ह्या वॅक्सिन असतात। तर ह्या आणि हा कार्ड आपल्याला जपून ठेवायचा असतो। कशासाठी, एखादा डॉग जर आपण पाळतोय तर त्याची संपूर्ण जबाबदारी आपल्यावरती असते आहे ना। आणि जर मोस्टली जास्त करून आपण कसं डॉग जर पाळत असू तर 4 लोकांच्या नजरा आपल्याकडे जास्त असतात। कारण काही लोक चांगली असतात, काही वाईटही असतात। काही लोकांना सहन होत नाही असं, म्हणजे ते डॉग बाहेर त्यांच्या दरवाजात जाणार, घाण करणार, असं तसं, तर अशी लोक असतात। तर कसं आहे
तर त्याची संपूर्ण जबाबदारी आपली असते. मग त्या डॉगला आपण, तो डॉग जर आपला एखादा चांगला असतो, कोणाचा डॉग चांगला असतो, कोणाचा ॲग्रेसिव्ह असतो, तर ॲग्रेसिव्ह डॉग जर कोणाला चावला आणि चावल्याच्या नंतर मग त्याला काही इजा दुखापत झाली, तर तो समोरचा व्यक्ती जर चांगला असेल तर ठीक आहे, चांगला नसेल त्यामध्ये भांडणं होतात आणि मग तो समोरचा जाणार पोलीस स्टेशनला. पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर मग पोलिस विचारणार तुमच्याकडे लायसन्स आहे का डॉग पाळायचा, कुत्रा पाळायचा, प्राणी पाळायचा. मग आपण त्यावेळेस आपले हात वर असतात, कारण आपण काढलेलंच नसतं, या गोष्टी आपल्याला माहितीच नसतात. त्यामुळे कसं होतं, हे लायसन्स असं काढून घ्या आहे ना. त्यासाठी ह्या वॅक्सिनेशन संपूर्ण कंप्लीट लागतात. तर हे झाल्याशिवाय कुठलाच पुढची प्रोसेस होत नाही, म्हणजे लायसन्सची. हे आपण जेव्हा त्यांना हे कंप्लीट झालेल्या आहेत त्याच्या सगळ्या वॅक्सिनेशन, आणि वर्षाच्या वर्षाला ती वॅक्सिन द्यावीच लागते. रेबीजची तिचं 1 वर्षाचं कालावधी असतो त्या वॅक्सिनचं. त्यामुळे ते 1 वर्षापर्यंत ती मर्यादित असते, म्हणून ती वॅक्सिन आपल्याला करावीच लागते. तर टायगरची पण करायचे. आता जाणार आहे, आज पाऊस होता त्यामुळे आम्ही काही गेलो नाही. तर उद्या जाऊ, बघू टाईम भेटेल तसं. 1-2 दिवस लेट झालं तर काय होत नाही, तसं काय नाही, कारण टायगर तर घरातच आहे. टायगर जास्त कोणाला, म्हणजे जास्त नाही, टायगर कोणाला चावतच नाही, चावलाच नाही अजूनपर्यंत असं. आता राहिली दुसरी गोष्ट, दुसरा प्रश्न असा आहे की टायगरला तुम्ही लहानपणापासून काय खायला दिलं. तर हे बघा, ज्याप्रमाणे आपण आपला लहान मुलगा असतो, आपला मुलं आहे ना, एक नवजात बालक जन्माला येतं, त्यावेळेस आपण त्याला डायरेक्ट असं कच्चं अन्न देतो, कच्चं मटण देतो, मच्छी देतो नाही. तो प्राणी आहे तो, पण असं नाही की ते जन्माला आल्या ते लगेच सगळंच खात सुटतं, असं नसतं. लहान बाळाप्रमाणे त्याची काळजी घ्यावी लागते, तशीच आम्ही घेतली. आणि आम्हाला डॉक्टरांनी जेव्हा सांगितलं, मला पण पहिले माहीत नव्हतं असं काय, तर मग मी डॉक्टरांना विचारलेलं, तेव्हा डॉक्टर बोलले बघा, आपण लहान मुलाची जशी काळजी घेतो तशीच ह्याची घ्यायची. त्याला सगळं शिजवलेलंच द्यायचं, कच्चं अजिबात द्यायचं नाही. जर दूध जरी आपण दिलं ना, तर लहान बाळाला आपण जर दूध देतो वरच्या पिशवीतील, म्हणजे आपली जी बाहेरची पिशवी मिळते दुधाची, कोणत्याही ब्रँडची असू द्या ती, तर ते असंच डायरेक्ट देत नाही ना, ते गरम करतो. आणि गरम करायच्या आधी काय करतो आपण, अर्ध्या वाटी दुधाला 1 वाटी पाणी घालतो. म्हणजे ते दूध कसं असतं, थोडंसं जड असतं आहे ना, जड असतं, त्यामुळे ते पचायला सुद्धा त्याला हलकं गेलं पाहिजे, म्हणून पाणी जास्त घालतो. त्याच पद्धतीने ह्यांना देताना सुद्धा पाणी देऊन थोडंसं 1 वाटी पाणी तर 1 वाटी दूध असं गरम करून मग थंड करून मग त्यांना ते द्यायचं असतं. आणि जास्ती करून दूध द्यायचं नाही लहान मुलांना, म्हणजे लहान पिल्लांना जास्त करून दूध देत नाही, कारण त्या दुधामुळे त्यांना गॅस्ट्रो लगेच होतो. आणि गॅस्ट्रो ही म्हणजे भयानक आजार आहे त्यांच्यासाठी. त्याच्यामध्ये वाचणं मुश्किल असतं. 4-5 दिवसापर्यंत जर नाही लक्ष दिलं तर मग ते जास्त बळावत जातं, आणि ते समजूनही येत नाही त्यांना काय झालं आहे ते, कारण ते खाणं पिणं सोडून देतात आणि गप्प बसून राहतात, आणि मग लूज मोशन चालू होतं त्यांना. बस हे त्यांचं लक्षणं असतात, त्याची गॅस्ट्रोची लक्षणं अशी असतात असं. आणि देताना मी तर त्याला ना दुधामध्ये चपाती कुस्करून मग त्याला ते असं हे करून ना, जास्त पाणी जास्त वापरायची, पाणी म्हणजे जास्त पाण्याचं प्रमाण जास्त टाकायची, आणि मग ते त्याला गिळायला पण आणि पचायला पण हलकं जायचं. असं घट्ट जेवण नाही द्यायची. भात म्हणावा, दहीसुद्धा टाकलं तर पूर्ण दही नाही टाकायचं. एक तर बघा डबा मिळतो दह्याचा, 10 रुपयाला एक डबा मिळतो, तर त्यातील अर्धं टाकायची आणि अर्धं तेवढं पाणी आणि भात टाकायचा, आणि तो मॅश करून चांगलं द्यायची. शिवाय कलेजी असते चिकनची, ती चिकनची कलेजी शिजवायची हळद टाकून फक्त, बाकी काही टाकायची नाही, पूर्ण शिजवायची. ज्या पद्धतीने आपण जेवण खातो, आपण चिकन शिजवतो तशीच पूर्ण शिजवून घ्यायची चांगली, 15-20 मिनिटं मंद गॅसवरती चांगली. आणि त्याच्यानंतर मग ती थंड झाल्यावर ती मॅश करून भातामध्ये कालवून मी त्याला द्यायची. त्याला बाजरीच्या भाकऱ्यासुद्धा आतापर्यंत देत होती. 3-4 महिने झाले आता फक्त मी बंद केल्यात. का तर त्याचं ना इचिंगचा प्रॉब्लेम जास्त वाढलं, नाही तर तो जवळजवळ 4 वर्ष तो ते खात होता, बाजरीची भाकरीसुद्धा खात होता, तो पण त्याला काही प्रॉब्लेम नव्हतं. पण आता त्याला कसं झालं, खाज जास्त यायला लागली आणि कोंडा व्हायला लागला. मग डॉक्टर बोलले की त्याला बाजरीची भाकरी देऊ नका, चपातीसुद्धा देऊ नका. मग आता फक्त त्याला भातच देते मी, जास्त दुसरं काही देत नाही.
भात दुपारचं त्याला दही भात देते. दहीचा जरी डब्बा आणला की मी तर जास्त करून तो डब्बा वापरत नाही. मी चांगलं डेअरीमध्ये जाते, डेअरीमधून चांगलं दूध दही घेऊन येते चांगल्या क्वालिटीचं. आणि ते दही मग थोडंसं दही टाकलं की त्याच्यामध्ये थोडंसं पाणी जास्त हे करायचं, मॅश करायचं चांगलं आणि द्यायचं. आणि जर नाही खाल्लं तर मग थोडंसं एवढंसं तूप आहे, तूप ते पण डेअरीमधलंच तूप असतं माझं, ते तूप थोडंसं टाकून असं कालवायचं. मग त्या तुपाच्या वासाने आहे ना तो खातो ते जेवण. तो दुपारचं खातच नाही, तो संध्याकाळचा झोपेतून उठला की मग भूक लागणार, मग भूक लागली की तो खाणारच. मग दुपारचं त्याचं जेवण असं आहे. आणि रात्रीचं चिकन असतं, चिकन किंवा चिकनची कलेजी, चिकनचे पाय असं काही अदलून बदलून, पण ते पूर्ण शिजवून हळद टाकून मग ते भातामध्ये एकत्रित करून मग ते मी त्याला देते. असंच देत नाही. त्याला आत्तापर्यंत कोणताच पदार्थ कच्चा दिला नाही. जी मच्छी म्हणा, चिकन म्हणा, मटण म्हणा, तो माझा समीर म्हणायचं मम्मी खाऊ दे नको बाबा म्हटलं, एवढूसा आपण देऊ, त्याचा प्रयोग करायला जाऊ, पण तो कितीदा जाईल. आणि म्हटलं अजिबात द्यायचं. आणि मी त्याला अजिबात देत नाही. तो पण काय, त्याला काय अक्कल आहे, त्या विचारायला वासानी त्यांना वासावरच सगळं कळत आहे. तो वासानी जातो, जीभही लावतो, पण मी नाही. त्याच्या तोंडातून एकदा ओढून घेतलेला समीरनी त्याला दिलेलं. तर म्हणजे मुलांना पण कळत नाही, पण आपल्याला कळतं ना. आपला मुलाला जर आपण असं कच्चं देऊ का, नाही देणार ना. तो पण मुलगाच आहे माझा, त्याला कसं मी असं कच्चं देईल असं. तर अशी काळजी घ्यायची म्हणजे तुमच्याकडे पेट्स असतील तर. कारण त्यांना कोणतंच तुम्ही कच्चं अन्न देऊ नका. त्यांचं तब्येत आणि त्यांच्या आरोग्याला काहीही होणार नाही. त्यांना कधीच दवाखाना बघायची गरज नाही. फक्त हे आता मी नेते ना, त्याला फक्त खाज आलेली तीच, ताप म्हणा काय म्हणा, त्याला कधीच काही नाही. थंड पाणी पण त्याला जास्त देत नाही. गरमीतून द्यायची, ते पण अर्ध थंड अर्ध साधं पाणी असं करून द्यायची. गोचिडच्या बाबतीत जर म्हणाल तर टायगरला एकही गोचिड चिटकत नाही. आणि जरी आली बाहेरून एखाद्या डॉगची त्याच्या अंगात, तर ती मरून बाहेर येते. तर ते कसं काय, तर त्याच्यासाठी त्याला गोचिडची गोळी 3 महिन्याची असते, जी पेटच्या वजनानुसार डॉक्टर देतात. तिचं नाव सिम्पॅरिका आहे. पण तुम्ही ती गोळी लगेच देऊ नका, कारण ती गोळीची साईज असते एवढी मोठी हां. आणि ती वजनानुसार असते. टायगरचं वेट जास्त आहे, त्यामुळे तिच्या वेटनुसार तिचं MG जे वजन असतं म्हणजे त्या गोळीचं, आणि त्या गोळीची पॉवर असते जी, त्यानुसार ते डॉक्टर देतात. आता कोणाचं 10 किलोचं, 12 किलो, 15 किलोचं हे असेल, डॉग असेल, तर त्यानुसार ते डॉक्टर देतात. तर डॉक्टरांचा सल्ला घ्या, किंवा तुम्ही मेडिकलमध्ये जाऊ. पण मेडिकलवालेसुद्धा देत नाहीत असे, कारण कोणाच्या डॉगला काय झालं तर मग ते लोक जाऊन मेडिकलवाल्यांना जबाबदार ठरवतात म्हणून. तर त्या गोळीचं नाव सिम्पॅरिका आहे. आणि तिच्याने कसं होतं, त्याची सगळी खाज, डायजेशन सगळं त्या गोळीमध्ये एकत्रच असतं. आणि सगळं 3 महिने त्याला कसलाच प्रॉब्लेम होत नाही. एकही गोचिडी तुम्हाला दिसणार नाही, घरातसुद्धा दिसणार नाही. जर बाहेरच्या डॉगची कुठली त्याच्या पायाली, तर टायगरच्या पण येतात, कुठल्या डॉगची पायाला आता गोचिड आहे ती पटकन अट्रॅक्ट होते एखाद्या डॉगला. तर ती चिटकली ना तरीही ती घरात येते, पण टायगरच्या अंगात घुसत नाही. घुसली तरी ती बघितलं ना तर ती बाहेर मरून पडलेली असते. त्याचा रक्त जर पिणार ना ती, तर ती बाहेर मरून येणार, अशी आहे ती. म्हणजे एवढी ती पॉवरफुल गोळी आहे. त्यामुळे ती वजनानुसार असते. आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या. कारण मला बरेच जण विचारत होते की ताई तुम्ही त्या कुठल्या गोळीचं नाव काय, गोळीचं नाव काय, ते सिम्पॅरिका त्या गोळीचं नाव. तर हे प्रश्न होते. आणखीन काय प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून सांगा मला. मी तुमच्या प्रश्नांची जरूर उत्तरे देईल. मी ज्या पद्धतीने त्याला हँडल केलं ते मी फक्त तुम्हाला सांगितलं. बाकी स्वच्छतेच्या बाबतीत तर तुम्ही बघतच असता, बाहेर गेला की त्याचे पाय वगैरे धुवून घरात घेणं, रात्रीचं भांडी वगैरे ठेवली की मग तो बाहेर येऊन फिरून मग त्याचे पाय वगैरे धुवायचे, पुसायचे, तो त्याचा जाऊन झोपतो. आंघोळ महिन्यातून फक्त एकदाच घालते. डॉक्टरांनी सांगितलं एकदाच घालायची. तर काही 4-4, 5-5 दिवसांनी, 8 दिवसांनी, अजिबात नाही. पूर्ण 1 महिना झाला किंवा 1 महिना व्हायला 2-4 दिवस जरी बाकी असतील आणि मला वाटलं आता चला याचा स्किनचा वास यायला लागलाय, तर मी घालते आंघोळ. आणि शॅम्पू म्हणाल तर हिमालयाचा आहे बघा. आता हा शॅम्पू मी आणलेला आहे, तर हा शॅम्पू मी वापरते. त्याच्यासाठी कुठल्याही प्रोडक्टची ॲड करत नाही बरं का. मी जे वापरते ते तुम्हाला सांगते. आणि ही एक आणलेली पावडर, आत्ता आणलेली पावडर, कधी त्याला वापरली नाही, पण हिमालयाचीच आहे ही पण पावडर. त्याला आणलेली खाज यायची म्हणून आणलेली. म्हटलं चला खाज येते एकदा पावडर लावून बघू. आपण नेहमी आतूनच गोळ्या औषधं देतोय, पण बाहेरून सुद्धा काहीतरी स्किनला लावावं ना, म्हणून ती पावडर आणलेली. बस हे एवढंच त्याचा खर्च आहे.
बाकी काही नाही। आणि रॉयल कॅनिन त्याला देते। आता सध्या तरी 1 महिना झाला बंद आहे त्याचं रॉयल कॅनिन, पण आता आणणार आहे परत, कारण ती खाज येत होती ना म्हणून मी आणलं नव्हतं। मला बघायचं होतं नेमकं कशाने याचं काय होतं। डॉक्टर बोलले तुम्ही त्याच्या खाण्यामध्ये चेक करा की त्याच्या खाण्यात काय येतंय, त्याच्यामुळे त्याला ती खाज येते आणि त्याची खाज जात नाही, म्हणून रॉयल कॅनिन पण बंद केलेलं। पण त्याच्याने काही हे होत नाही, साईड इफेक्ट नाही आहे। तर ते आणायचे मला आणि त्याच्याने ग्रोथ चांगली होते। ते एक एवढंसं बाउल जरी दिलं संध्याकाळच्या टायमाला नाश्ता म्हणून तरी त्याची चांगलं हेल्थ चांगलं राहतं, तो गब्बू गुब्बू राहतो चांगलं, त्यामुळे ते त्याला द्यायचं असं। आणि बाबल्या बघा कसा बसलाय तिथं मस्तपैकी, ऐकतोय सगळं। त्याला असं बोललेलं, असं त्याच्यासमोर बसायचं बोलायचं हे त्याला सगळं आवडतं असं। तर तुमचे अजून काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून विचारा, मला नक्की सांगण्याचा प्रयत्न करील मी। तरी टायगरच्या बाबतीत जे जे करते ते सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे। आणि आणखीन काही जर राहिलं असेल माझ्याकडून तर मला नक्की कमेंट करून विचारा, उद्याच्या व्हिडिओमध्ये तेही मी सांगेन। चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, बाय बाय।